नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे यशने दिलेलं प्रेझेंटेशन आता क्लायंटला खूपच जास्त आवडलेलं असतं. ते म्हणत असतात की तुम्ही दिलेलं प्रेझेंटेशन फारच छान आहे, पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे तयार करताय प्रोडक्ट ते आपण फक्त एक्सपोर्ट न करता जर इंडियामध्ये सुद्धा ते सगळीकडे डिस्ट्रीब्यूट केलं तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे इंडियामध्ये सुद्धा जास्तीत जास्त मालाचा खप होऊ शकतो. तेव्हा इथे यश आता गप्पच बसतो. यशला विचारलं जातं की त्याबद्दल तुमचं काय मत आहे? फक्त तुमचा माल हा एक्सपोर्ट केला पाहिजे की इंडियामध्ये सुद्धा डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे? तेव्हा इथे यशला काय बोलावं काही कळत नसतं. कारण इंडियामध्ये जास्तीत जास्त लोकं हाताने स्वयंपाक करणं पसंत करतात. ते इकडे आता तयार केलेले पदार्थ खरेदी करतील का? त्याने आपल्या कंपनीला फायदा होईल का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. आणि तेवढ्यातच इथे कावेरी त्याची साथ देत म्हणते, का नाही, आपण आपल्या इंडियामध्ये सुद्धा सगळे प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट नक्कीच करू शकतो. कारण का आपल्या इथे सुद्धा आता जास्तीत जास्त स्त्रिया ह्या जॉब करणाऱ्या आहेत. त्या दिवसभर काम करतात. त्याच्यानंतर कामावरून घरी आल्यानंतर त्यांना थकवा तर येतोच. आणि मग जर आपण घरातल्या चवीप्रमाणे हे प्रोडक्ट जर तयार करत असू आणि त्याने जर झटपट स्वयंपाक तयार होत असेल तर इंडियामध्ये सुद्धा त्याचा खप जास्तच होईल असं मला वाटते. आणि फक्त स्त्रियांसाठीच का, तर इथे पुरुषसुद्धा तेवढेच स्वयंपाकामध्ये हौशी असतात. त्यांनासुद्धा स्वयंपाक करायला आवडतो. स्त्रिया जर थकलेल्या असतील तर पुरुषसुद्धा स्वयंपाकामध्ये त्यांना हल्ली मदत करत असतात. त्याच्यामुळे हे त्या पुरुषांसाठी सुद्धा आहे ज्यांना जास्त प्रमाणामध्ये स्वयंपाक जमत नाही. पण जर आपले इथे प्रोडक्ट त्यांनी वापरले तर झटपट ते सुद्धा स्वयंपाक एकदम आरामात बनवू शकतात असं मला वाटतं. त्यामुळे आपले हे प्रोडक्ट आता बाहेरच्या देशांमध्ये फक्त एक्सपोर्ट न होता ते आपल्या इंडियामध्ये सुद्धा डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे असं मलाही वाटतं. त्यामुळे इथे आता कावेरीने दिलेलं प्रेझेंटेशन इथे आता सगळ्यांनाच फार आवडतं आणि तिच्या बोलण्यातला कॉन्फिडंट खूपच जास्त छान असल्यामुळे त्या लोकांना इथे तिच्याबद्दल आणि यशबद्दल फार कौतुक वाटत असतं. ते लगेच म्हणतात की यश, तुम्ही दिलेलं प्रेझेंटेशन आम्हाला फार आवडलं. आमच्याकडून ही डील पक्की आहे. तेव्हा यशला फार आनंद होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे मंदार म्हणत असतो की बाबा तुम्ही आता गावी जा, तुम्हाला उशीर होईल. तेव्हा दिगंबर म्हणत असतो की ठीक आहे, आता मी गावी जातोय, पण बाळा तू सुद्धा लवकर घरी परत या. तेव्हा मंदार म्हणतो हो बाबा मी येतोय. त्यानंतर आपल्या वडिलांचं त्याने आता गावचं तिकीट केलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता मंदारला माहिती असतं की फोन श्रीकांत काकांचा येणार. कारण श्रीकांत काकांसाठी त्याने काही पार्सल पाठवलेलं असतं जे त्यांच्या तब्येतीसाठी चांगलं असतं. त्यामुळे इथे आता ते पार्सल पाठवल्यानंतर मंदारला लगेचच काकांनी फोन केलेला असतो. त्याला माहिती असतं की तो फोन श्रीकांत काकांनी केला आहे. तरी पण तो म्हणतो की हॅलो, कोण बोलतो आहे? तेव्हा इथे काका म्हणतात की हॅलो, मी श्रीकांत धर्माधिकारी बोलतो आहे. तेव्हा मंदार म्हणतो हां काका बोला ना. तेव्हा काका म्हणतात की अरे बाळा, काय गरज होती? तू माझ्यासाठी हे सगळं करतोयस, ते औषध तू माझ्यासाठी पाठवलेस ना? तेव्हा इथे मंदार म्हणत असतो काका, अहो तुमच्यासाठी तेवढं केलं तर काय होतं आहे? आणि तुम्ही पण माझ्या वडिलांसारखेच आहात ना. मी खरं सांगू का, त्यावेळेला मी तुम्हाला त्या अवस्थेत बघितलं, मला असं वाटलं तिथे माझे बाबा उभे आहेत की काय. खरंच मला तसाच भास झाला. आणि तसं मला का वाटणार नाही, कारण मी अनाथ आहे ना. मला तर माहितीच नाही आहे की वडिलांचं प्रेम काय असतं. पण तुम्हाला बघितल्यानंतर खरंच मला असं वाटलं, तुमच्याकडे बघून मला असा भास झाला की तिथे माझे बाबाच उभे आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला मदत केली. आणि आतासुद्धा मी जे काही करतो आहे ते तुम्हाला माझे वडील समजूनच करतो आहे. आणि प्लीज मला करू द्या. तेव्हा इथे श्रीकांत काका म्हणत असतात की खरंच तुमच्यासारखी माणसं हल्ली कुठे बघायला मिळतात. वेळ मिळाला ना तर नक्की घरी या. तेव्हा इथे श्रीकांत काका त्याला थँक्यू म्हणतात आणि फोन ठेवून देतात. तेव्हा इथे मंदार हसायला लागतो. तो म्हणत असतो की चला, या म्हाताऱ्याला तर आता बाटलीमध्ये उतरवलं. आता कधी एकदा माझ्या कावेरीच्या समोर येतोय ना असं मला झालंय. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरीचा पाठलाग करत करत यमुनासुद्धा कंपनीमध्ये पोचलेली असते आणि ती एका बाजूला लपून बसलेली असते. कावेरी आणि यशला येताना बघून ती लगेचच मागच्या बाजूला जाते आणि लपून बसते. तेव्हा यश म्हणत असतो खरंच आज तुमच्यामुळे मी इतक्या छान पद्धतीने हे प्रेझेंटेशन करू शकलो. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की हो ना, तुमचं प्रेझेंटेशन खरंच खूप छान झालं.
तेवढ्यातच यश म्हणतो, पण बरं झालं तुम्ही योग्य वेळी माझी मदत करायला आलात, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. पण तुम्ही कशा काय आलात? तुम्हाला कसं काय कळलं? तेव्हा यश म्हणते, अरे देवा, ते सगळं जाऊ दे. चिकूला मी एकट्यालाच रूममध्ये ठेवून आले आणि ते सुद्धा कुणालाही न सांगता. जर मला कळलं ना तर माझं काही खरं नाही. मला आता जायला हवं. तेव्हा ती यशला काही न बोलता लगेचच घरी जायला निघते. तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की यशला एवढी मोठी डील मिळाली आणि आपण तर त्याचं अभिनंदनच केलेलं नाही आहे. तेव्हा ती लगेचच आपला हात पुढे करते आणि म्हणते की सॉरी, अभिनंदन, तुम्हाला एवढं मोठं डील मिळालं. तेव्हा यश म्हणत असतो की थँक्यू सो मच. पण मी खरंच सांगतोय, हे फक्त मी एकट्याने केलेलं नाही आहे. तुमच्या मदतीशिवाय हे सगळं होणं शक्य नव्हतं. तुम्ही योग्य वेळी हे सॅम्पल घेऊन आलात आणि माझं प्रेझेंटेशन व्यवस्थित झालं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की तुम्ही सुद्धा प्रत्येक वेळी माझी मदत करताच की. मग आता तुम्हाला माझ्या मदतीची गरज होती, मग करायला नको का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते, आणि मला जेव्हा मदतीची गरज होती ना, तेव्हा कुणीतरी गपचूप येऊन माझी मदत केली होती. तेव्हा यश म्हणतो, कुणी? तेव्हा इथे कावेरीला आठवतं ज्या वेळेला ती फॅक्टरीचं प्रेझेंटेशन देण्यासाठी पुण्याला गेलेली असते आणि त्यावेळेला तिची बॅग यशच्या बॅगबरोबर एक्सचेंज झालेली असते. तेव्हा योग्य वेळेवरती यश तिची बॅग घेऊन त्या कंपनीमध्ये आलेला असतो, ज्या ठिकाणी ती प्रेझेंटेशनसाठी आलेली असते, आणि तिला तो थँक्यूसुद्धा म्हणालेला असतो. आता कावेरी सगळंच काही सांगत नाही, पण तिला एक गोष्ट कळलेली असते की तो यश असतो. यशनेच तिची मदत केलेली असते आणि तिचा लॅपटॉप, तिचे सगळे डॉक्युमेंट्स, फाईल असलेली बॅग योग्य वेळी तिच्याकडे सुपूर्द केलेली असते. त्यामुळे इथे कावेरी म्हणत असते, कसं असतं ना, कधी कधी माणसांमध्ये कुठलंही नातं नसतं, पण मनाने ती माणसं अगदी जवळ आलेली असतात. तेव्हा तो म्हणतो, हो, माझ्यासमोरसुद्धा अशी एक व्यक्ती आहे. तेव्हा इथे कावेरी आणि यश दोघेजण एकमेकांकडे बघून हसत असतात आणि ते म्हणत असतात की आपण दोघेजण प्रत्येक वेळेला एकमेकांची मदत करतोच की नाही, तशी मी तुमची मदत केली. असं मी वेगळं असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता यमुना त्यांचं बोलणं ऐकत असते. तिला खूप काही आता तिच्याकडून ऐकायला मिळतं की कशा पद्धतीने हे दोघेजण एकमेकांना सपोर्ट करतात, एकमेकांना मदत करत असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा आणि त्याचबरोबर सुलक्षणा दोघीजणी आता मंदिरातून घरी परत आलेल्या असतात. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, बरं झालं बाई, आपण लवकर घरी परत आलो. पाऊस किती आला बघितलंस ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना, बरं झालं वहिनी आपण छत्री घेऊन गेलो, नाहीतर आपण तर भिजलोच असतो. असं त्यांचं बोलणं सुरू असतानाच इथे आता अंगणामध्ये बसलेला असतो, ते म्हणजे आता बाळ. तर इकडे चिकू अंगणामध्ये बसलेला असतो. तेव्हा लगेच सुलक्षणा तिथे येते आणि म्हणते, अरे वा, कोण इथे अंघोळ वगैरे करून छान छान कपडे घालून कोण बरं बसलं इथे? आणि इथे सुलक्षणा म्हणते, पौर्णिमा, अगं चिकूला थोडासा प्रसाद तरी भरव. तेव्हा ती म्हणते, काय चिकू, प्रसाद खाणार का? तेव्हा सुलक्षणा म्हणते, काय पौर्णिमा तू पण, अगं असा प्रसाद खाणार आहे का तो? बोलतो का तो काही? तेव्हा ती म्हणते, दे इकडे, माझ्याकडे दे. तेव्हा ती म्हणते, अजून त्याला काही कळत नाही आहे आणि तू म्हणतेस की प्रसाद खाणार का? तेव्हा ती लगेच चिकूला उचलून घेते, थोडासा प्रसाद आपल्या हाताला घेते आणि त्याच्या तोंडाला लावते. तेव्हा इथे आता ती म्हणत असते, चिकू, काय रे, तू एकटाच इथे बसलास? आवडला का तुला प्रसाद? सांग ना, आवडलं का? आणि तू एकटाच इथे काय करतोयस? तुझी आई कुठे आहे? काय आई? अहो आई, कुठे आहात तुम्ही? चिकूची आई? असा आवाजसुद्धा सुलक्षणा कावेरीला देत असते. चिकूची आई कुठे आहे? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, काय हो वहिनी, कुठे ठेवून गेली ती एकट्याला? इथे ना ही मुलगी अजिबात लक्ष नसतं तिचं. तेवढ्यातच इथे सुलक्षणा म्हणत असते, विद्या, विद्या लवकर इकडे ये. तेव्हा विद्या आता धावत पळत बाहेर येते. माला आणि पौर्णिमाला बघून विद्या खूपच जास्त घाबरते, कारण का, कावेरी घरामध्ये नसते आणि इथे विद्याला बरोबर माहिती असतं की कावेरीला आता मा विचारणारच. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणा विचारत असते, विद्या, अगं चिकूची आई कुठे आहे? ती इथे दिसत नाही आहे, ती कुठे गेले ती? तेव्हा विद्या घाबरते आणि गप्पच बसते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काय ग ये, काय तू विचार करत बसलीस? ती मुलगी कुठे गेले ते विचारता येत ना वहिनी? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे यशला महत्त्वाचा फोन येतो. तेव्हा तो लगेचच हातातली बॅग आणि पिशवी इथे कावेरीकडे देतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, कावेरी आता विचार करत असतानाच तिथे आता ते सर आलेले असतात. ते कावेरीजवळ येतात आणि म्हणतात, आपण आधीसुद्धा कुठेतरी भेटलोय का?
मला आठवलं तुम्ही प्रेझेंटेशन देण्यासाठी आलं होतात ना, फॅक्टरीचं प्रेझेंटेशन. तुमचं प्रेझेंटेशन आम्हाला खूप आवडलं होतं. मग त्यानंतर काय झालं? तुम्ही फॅक्टरी उभारणार आहात की नाही? तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की अरे देवा, यांना तर मी पूर्णपणे लक्षात आहे. मी दिलेलं प्रेझेंटेशनसुद्धा लक्षात आहे. आता जर यांनी यश समोर माझं नाव घेतलं ना, की मी कावेरी सावंत आहे म्हणून, जर यांनी माझं नाव घेतलं तर यशला कळेल की मी सगळ्यांना फसवते म्हणून आणि कदाचित माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होईल. तेव्हा इथे सर म्हणत असतात की हे बघा, तुम्ही फॅक्टरीचं काय करणार आहात ते तुम्ही आम्हाला कधीही सांगा. पण आता तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही आणि मिस्टर यश दोघेजणं मिळून हे काम करताय ना, खरंच ते वाखाणण्याजोगंच आहे. म्हणजे अगदी कौतुक करण्यासारखं आहे. खूपच छान पद्धतीने तुम्ही दोघेजणे एकमेकांना सांभाळून घेत हे काम करताय. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की थँक्यू सर, थँक्यू सो मच. त्यानंतर यमुना म्हणत असते की वा कावेरी वा, म्हणजे शेवटीला माने घरातले जे नियम तुला सांगितलेत तो नियम तू मोडलासच. म्हणजे इथे आता तू माझ्या हाती आहे ना असा मसाला दिलायस मसाला. आता ह्या मसाल्याला मी अशी फोडणी देते ना की सगळ्यांच्या नाकातोंडामध्ये धूर गेला पाहिजे. असंच आता मी करते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे विद्या काही बोलायला तयार नसते. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते विद्या, अगं काय विचारते मी, चिकूची आई कुठे आहे, ती कावेरी कुठे गेली? तेव्हा पौर्णिमा म्हणत असते ए बाई, अगं काय आता नुसतं तोंड बघत उभी आहेस, वहिनी काय विचारतायत, ती मुलगी कुठे गेली आहे, की आत्तासुद्धा घराचा कुठला तरी नियम मोडायलाच गेली ती, काय विचारतायत वहिनी ते सांग ना. तेव्हा इथे विद्या म्हणत असते अरे कुठे चिकू, चिकू कुठे आहे, आणि ती आता चिकूला खेळवतच घ्यायला जाते. तेव्हा सुलक्षणा म्हणते विद्या, मी काय विचारते तुला कळत नाही आहे का, अगं चिकूची आई कुठे आहे, कुठे गेले ती मुलगी? तेव्हा पौर्णिमा म्हणते अगं सांग ना कुठे गेले ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता खूपच जास्त विद्या घाबरलेली असते. विषय बदलण्यासाठी ती आता माकडून चिकूला आपल्या जवळ घेते आणि म्हणते चिकू, तू मला त्रास देतोयस का, मला त्रास देतोयस का? आणि ती चिकूला खेळवण्यामध्ये आता तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते विद्या, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही आहेस? मी किती वेळा तुला विचारलं की ह्या बाळाची आई कुठे गेली आहे म्हणून. तेव्हा इथे विद्या म्हणत असते की किचनमध्ये, त्या किचनमध्ये होत्या, भाजी निवडत होत्या आणि त्यानंतर त्यांना महत्त्वाचं काम आठवलं म्हणून त्या त्यांच्या बेडरूममध्ये गेल्यात. बेडरूममध्ये त्यांचं काम होतं काहीतरी म्हणून बेडरूममध्ये गेल्यात. चिकूला सांगितलं होतं इथे बसायला, मला लक्ष ठेवायला सांगितलं होतं. तेव्हा इथे कावेरी म्हणते ती तिच्या बेडरूममध्ये आहे. खरंच बोलतेस का तू? थांब, मी पण ना बघूनच आले ती तिच्या बेडरूममध्ये आहे का. मगापासून मी हाका मारते, चिकूला इथे एकट्याला ठेवून बेडरूममध्ये काय करते ती ते बघूनच येते मी आता. तेव्हा कावेरी आता इथे बेडरूममध्ये नसते हे विद्याला माहिती असतं. विद्या म्हणत असते की अहो कावेरी वहिनी कुठे आहेत तुम्ही, प्लीज तुम्ही लवकर या, नाहीतर आता काही खरं नाही आहे. मा तुम्हाला बघायलाच येत आहेत. तेव्हा इथे मा कावेरीला बघायला आलेल्या असतात. तेव्हा ती दरवाजा बाहेरूनच आता नॉक करत असते आणि ती आवाज देत असते की चिकूची आई, चिकूची आई अशी हाक मारत असते. तेव्हा इथे आता कावेरी रूममध्ये असते पण दरवाजा तिने उघडा ठेवलेला असतो. त्यानंतरला सुलक्षणा दाराला धक्का देते तर दरवाजा उघडतो. याचा अर्थ दाराला कडी नाही आहे हे आता माच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो मा रूममध्ये एंट्री घेतात आणि इथे कावेरी आता टॉवेलने आपला चेहरा पुसत ती पुढे येत असते. तेव्हा मा तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा कावेरी म्हणत असते मा काय झालं, तुम्ही मला आवाज देत होता का? तेव्हा मा म्हणतात हो, मी आवाज देत होते तुला. तू चिकूला एकट्यालाच बाहेर ठेवून इथे रूममध्ये काय करतेस? चिकू एकटाच होता बाहेर, तुला कळतंय का? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते मा सॉरी, पण मला थोडं काम होतं म्हणून मी आले होते, मी जाते लगेच, चिकूकडेच जात होते. तेव्हा प्रेक्षकांनो कावेरी आपल्या मनात म्हणत असते की बरं झालं मी योग्य वेळेवरती आले. आता जर मा इथे आल्या असत्या आणि त्यांना जर मी दिसले नसते ना तर सगळं भांडं फुटलं असतं, असं कावेरी म्हणत असते. कावेरी म्हणते की सॉरी मा, मी लगेचच बाहेर जाते. तेव्हा ती इथे आता माला म्हणत असते की थोडंसं काम होतं म्हणून आले होते, बाकी काही नाही. पण इथे मालासुद्धा असं वाटतं की कावेरी खरं बोलते. त्यानंतर प्रेक्षकांनो यमुनाला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. यमुना आता रूममध्ये पौर्णिमाला घेऊन येते आणि म्हणत असते की काकू, अगं काकू, तुला माहिती नाही आहे माझ्या हाती काय लागलं आहे, माझ्या हाती खूप मोठा मसाला लागला आहे.
तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अगं बाई काय झाले ते सांगशील का? आणि काय गं तू मंदिरामधून अशी निघून का आलीस? ते सुद्धा वहिनींना खोटं बोलून कुठे गेली, कुठे होतीस तू? तेव्हा इथे यमुना म्हणत असते, अगं मी कावेरीचा पाठलाग करत होते आणि कावेरीचा पाठलाग करत मी कंपनीमध्ये गेले होते आणि बरं झालं तिथे गेले, माझ्या हाती खूप मोठा बॉम्ब लागलाय. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो का, पण काय झाले ते तरी सांग. तेव्हा यमुना म्हणते, तुला माहिती आहे का, त्या कावेरीने आपल्या घरचा नियम मोडला. आईने तिला किती वेळा सांगितलं, माने सांगितलं होतं की नाही, काहीही झालं तरी घरचे नियम मोडायचे नाही, पण तरीसुद्धा तिने घरचा नियम मोडला. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना, मग चल ना लवकरात लवकर वहिनींना जाऊन सांगूया ना की तिने घरचा नियम मोडलाय म्हणून, मग वहिनी तिला शिक्षा करतील. तेव्हा यमुना म्हणते, नाही नको, आत्ताच सांगायचं नाही आहे गं मला. मला आहे ना ते सत्य जेव्हा मी सांगेन ना, तेव्हा घरामध्ये मला खूप मोठा धमाका करायचा आहे, खूप मोठा धमाका. म्हणजे मला आता तो छोटासा लवंगी बार वगैरे वाजवायचा नाही आहे, मला खूप मोठा धमाका करायचा आहे आणि त्यासाठी मी योग्य वेळेची वाट बघते. आता तू बघ गं, यश आणि कावेरीची कशी वाट लावते ती. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे यश आता नाराज होऊन घरी आलेला असतो. जसं काही त्याला डील मिळालेलं नाही आहे, खूप मोठं काहीतरी नुकसान झालं आहे, असा चेहरा पाडून तो बसलेला असतो. तेव्हा श्रीकांत काका म्हणतात, यश आलास का तू? कसं झालं तुझं प्रेझेंटेशन? त्या लोकांना तुझं प्रेझेंटेशन आवडलं का? तेवढ्यातच यश आता गप्पा असतो. तेव्हा सुलक्षणा येते. सुलक्षणा म्हणत असते, यश काय झालं रे? कसं झालं तुझं प्रेझेंटेशन? सगळं काही ठीक आहे ना? तुझा चेहरा काय एवढा उतरला आहे? आणि आपल्या डीलचं काय झालं? तेव्हा इथे यश म्हणत असतो की डील आपल्याला मिळाले, पण तेव्हा इथे आणि इथे काका दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण यशचा चेहरा खूपच जास्त उदास झालेला असतो. पण ज्या वेळेला इथे यश म्हणतो की डील आपल्याला मिळाले, पण तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, काय? अहो डील आपल्याला मिळालं. तेव्हा यशला हसायला येतं आणि तो म्हणतो, हो बाबा हो, डील आपल्याला मिळाले. ते लोक प्रेझेंटेशन बघून खूपच जास्त खुश झाले आणि त्यांना आपलं प्रेझेंटेशन खूपच जास्त आवडलं. तेव्हा इथे सगळेजण टाळ्या वाजवतात, त्याचं भरभरून कौतुक करतात. यश आपल्या बाबांच्या पाया पडतो आणि त्यांना इथे प्रेमाने मिठी मारतो. त्यांनासुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इथे त्याचे बाबा मनापासून त्याचं अभिनंदनसुद्धा करतात. तो आपल्या माच्यासुद्धा पाया पडतो, मालासुद्धा मिठी मारतो. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की वा यश वा, असाच मोठा हो, या व्यवसायामध्ये खूप नाव मोठं कर. तेव्हा इथे आता यश म्हणत असतो, खुश आहेस ना तू? तेव्हा म्हणते, हो मी खूप खूप खुश आहे. तेव्हा इथे आता यश म्हणत असतो, बाबा त्या लोकांना आपलं प्रेझेंटेशन इतकं आवडलं की ते आता बाहेरच्या देशांमध्ये आपला माल एक्सपोर्ट करतीलच, पण त्याचबरोबर इंडियामध्ये सुद्धा आपल्या मालाचा खप करणार आहेत, आपला माल डिस्ट्रीब्यूट करणार आहेत आणि ती जबाबदारी त्यांनी घेतली आहे बाबा. तेव्हा इथे श्रीकांत काकांना फार आनंद होतो. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, खरंच यश, तुझं हे सगळं बोलणं ऐकून आज मला भरून पावल्यासारखं वाटतंय. खरंच मला खूप आनंद झाला आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की विद्या जा बरं आणि जरा साखर घेऊन ये. आता मी साखर सगळ्यांना वाटते, आता साखरेवरतीच भागवते, पण मी लवकरच गोडाचा शिरा करेन, देवाला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे ना म्हणून, पण आता सध्या साखर घेऊन ये. तेव्हा विद्या म्हणते, हो मी लगेच साखर आणते. तेव्हा ईशा म्हणत असते, यश दादा तुझे खूप खूप अभिनंदन, खरंच खूप मोठं काम केलं आहेस तू. त्यानंतर इथे यमुना म्हणत असते, पण आई फक्त आता इथे साखरेवरती आणि गोडाच्या शिरावरती तू भागवणार आहेस का? तेव्हा म्हणते, म्हणजे? तेव्हा इथे यमुना म्हणत असते की अगं एवढं मोठं काम केलं आहे आपल्या यशने, एवढं मोठं डील मिळाले ना त्याला, मग आता पार्टी तर झाली पाहिजे. काय ईशा, विद्या काय वाटतं तुम्हाला? तेव्हा विद्या म्हणते, काय पार्टी? पार्टी का? ठीक आहे चालेल ना. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, यमुना आत्ताच कशाला हे सगळं? तेव्हा इथे काका म्हणत असतात, मी काय म्हणतोय मंडळी, सगळ्यांची जर इच्छा असेल तर पार्टी ठेवूया ना. तेव्हा सुलक्षणा म्हणते की बरं ठीक आहे, संध्याकाळी आपण पार्टी करूया. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, काय गं यामी, तू तर म्हणत होतीस की खूप मोठा धमाका करायचा आहे म्हणून, इथे तर यशला एवढं मोठं डील मिळालं की, आणि तू तर पार्टीचं वगैरे म्हणतेस. तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते की काकू, अगं आता मी जे काही बोलले ना, छोटासा फटाका होता. मला हे ना खूप मोठा स्फोट करायचा आहे, अगदी बॉम्ब स्फोट, धमाका करायचा आहे आणि तो करण्यासाठी थोडासा तामझाम तर झालाच पाहिजे ना.
आता इथे पार्टीचा माहोल असेल आणि तेव्हा मी यश आणि कावेरीचं सत्य सांगेन की कशा पद्धतीने या दोघांनी आपल्या घरचा नियम मोडलाय हे मी मग मला सांगणार आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने धमाका होईल. कळतंय का तुला? तर इथे आता कावेरी आपल्या रूममध्ये काम करत असते. यश तिथे येतो. कावेरी म्हणते, काय झालं? यश म्हणतो की मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, कारण आजचं हे डील जे क्रॅक केलं आहे ना मी, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे केलं आहे. त्याच्यामुळे मला मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. तेव्हा कावेरी म्हणते, अहो मी इतकं काही नाही केलं आहे. तुम्ही जशी माझी मदत करता तशी मी तुमची मदत केली आहे. तेव्हा यश म्हणतो, नाही, तरीसुद्धा मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे. तुम्हाला बोला ना, माझ्याकडून काय गिफ्ट हवं आहे? म्हणजे तुम्हाला इथे कानातले हवे आहेत, गळ्यातलं हवं आहे, बांगड्या हवेत, नवीन साडी हवी आहे, तुम्हाला काय हवं आहे, टी व्ही हवी आहे, जे काही हवं आहे ते मला सांगा प्लीज. तेव्हा कावेरी म्हणते, काय? आणि ती यशकडे आता मागे वळून बघते आणि जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते, अहो मला यातलं काहीही नको आहे. तेव्हा यमुना त्यांचं बोलणं परत चोरून ऐकायला आलेली असते की नक्की यांचं बोलणं काय चालू आहे ते. तेव्हा इथे यशला आता हसायला येतं, कारण कावेरी इथे आश्चर्यचकित झालेली असते की यश तिला आता एवढे सगळे गिफ्ट द्यायला तयार झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे यश सुलक्षणाला इथे पेढा देतो आणि म्हणतो की सगळ्यात आधी तुला पेढा, कारण आपल्याला एवढं मोठं डील मिळाले. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते, हा पेढा कसला देतोयस तू? तू माझ्याबरोबर खोटं बोललंयस त्याचा पेढा देतोयस का? म्हणजे सगळ्यात पहिला नियम तू मोडलास की ह्या मुलीला स्वयंपाकघरात जाऊन तू स्वयंपाक बनवण्यासाठी तिला मदत केलीस, बरोबर ना? त्याच्यानंतर दुसरा नियम मोडलास तू, ह्या मुलीला आपल्या बिझनेसमध्ये तू सामील करून घेतलंस, तिची मदत घेतलीस. मग तू या घराचे 2-2 नियम मोडलेस. त्याच्यामुळे तू आता मला हा त्यासाठीचा पेढा देतोयस का? हे बघ यश, आज तू सिद्ध केलेस की तू माझा मुलगा नाही आहेस, तू त्या बाईचा मुलगा आहेस. तू माझं रक्त नाही आहेस ना, हे तू आज सिद्ध केलेलं आहेस माझ्याबरोबर खोटं बोलून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आता यशला म्हणते की तू माझा मुलगा नाही त्या बाईचा आहेस, तेव्हा यश बरोबर कावेरीला सुद्धा खूपच जास्त वाईट वाटतं.